कोणची गोष्ट साहजिक होत नाही की येत आहे रे कोणची गोष्ट म्हणा. तुला माहिती आहे का माझ्या पोटातून नाही शिकून येत फलक पाहिजे. आता कोण येऊन राहिलं आता की पुढं माहेर यायला गाडी. भाषेचा बड्डे भाषेचा बड्डे मग ते बड्डे आधी आपल्या घरी यावर्षी आधी करणार आहे. राग भरत जुगाड आमची हे बी मस्त आहे चुलाई मस्त आहे आणि राग भरायचं काम बी मस्त झाली भारी. हात भरायचे काम नाही की बरे आले तर नाही तर नाही आणि वरून ज्ञान शिकायचे आपल्याला आणखी सांगा हो हे काम तू आहे असं कोण सांगितलं तो मी करायला तुम्ही मग वा रे वा बाया स्वयंपाक करते बायाचं काम असते असं करत हा माझं स्वयंपाक करत नाही का मग नाही म्हणसा ना करता की नाही भांडे बी घासता आणि मला ज्ञान द्यायला लागले खरे की नाही आयुष घरून पोया करून बाया घेऊन जातात आणि माणसं भारी करतात आणि भांडे कोण घासतं मग माणसं पा ऐकलं का मला एक मै साथ द्यायला लागला मला सांगायला लागले, हे काम तो ये ते काम साधुबा मुळे चॅप्टर आहे साधुबा हा होय कसे साधू चॅप्टर साधू आहे काय ते हा साधू आहे ते आखाडे बा हो साधुबा असं काय करता राजा मग ते टिक्का लवकर तुम्हाला आवा साधूबाला माहितीये की कोणाची साथ धरा कोणाची नाही धरा आहे की नाही. तर आता काय करणार मध्ये काय हा हुळडा कर नाही हुळडा चल चेटवा आता रुचा मग चांगले भुजा बाप्पा हा दाखव माझं घ्या जरा पडायला आल्या तर खाली फुक मारा जरशी. इकडे राणी आयुष्य सगळेजण खाणं चालू आहे आणि खायच्या नादामध्ये कोणी त्याला भुजा नाही बी नाहीये. जरा तिकडे बस धुकामध्ये आधी घुसू राहिली तर सुट्टे बसू का मी नाही मला बा तुम्ही मसा तो आहे ते खाली का म्हणून सुट्टी झाली बा मी मारा फुका आता मस्त लागेल आणि थोडं आमच्या आडी की हे चालू आहे म्हणून थोडा आवाज तशी सांभाळून घ्या. हे बघा फुक मारा ना वा फुक मारा आता भाजून खा त्या फुक मारा म्हणलं तर ऐकत तुम्ही याचे सारे उंब्या काढून घ्या त्या झाल्या असतील तर काढून घ्या ना मग खाना असेल ते नाही इथे यावे नाही आम्हाला काढून द्या हा मला पाहिजे काढून द्या हात काय होता माही तेव्हा असं चोईले लगेच त्या फुक मारा आता पूजेला काढून द्यावं बरं बटा हे घ्यावं ते ना किती कच्चे आहेत हे घे तिच्या मम्मीने पाहिजे मम्मीची काळजी तिने 2-3 झाल्या हा घेऊन जायला टाकाल का या 4-5 झाल्या पूजा आता पागलच्या झाल्या नाही अजून ते नको देऊ येडी कच्चे आहे ते अजून अरे झाडू घ्या ना तुझ्या मार फुक मार द्यावं दर्शन टाकाव रुद्वी आला खाली द्या ना हो मले मी उभी आहे ना तुझ्या खाशी तर एखादी नळल्या नाही तसे द्या मी करते द्या असं बघा आयते दिलेले आहे. तर चल आता वैरे खास मजा लिहायची. एकाकडे वैरे जरा मला दुखायचं हे पोर काय सुसू दिली मस्त झाले वा एक नंबर चला मग आपण ठेवा सो मग पाहिजे आपल्याची पडता नाही तर गेले की ही कुलरी सोफा नेलेला आहे अर्धा मी बाकीचं अजून न्यायचं राहिलं बाहेर ठेवले हे का बाहेरच ठेवले का मग घरात नेलंच नाही काही नाही आणून नाही तर का परदेश आणले पलंगामध्ये ठेवणे ही गठोरी ठेवायला जागा नाही ना. आता पलंग जोडला किती चट्टा चाल ना असं नको करू ना चला पाठी नाही पण दादाची आहे ती दादा बोलीन ना नाही मग घेतो काहून घेतो हिच्या हाताला घेऊ का म्हणा आता घेतो नाही घेतो ना नाही तुम्हाला गोष्ट सांगू का मी कशाची आताच्या घरी आठवत फोन आलता पूजेला फोन आलता मग यामध्ये पर्सनल तुम्हाला नाही आला का हा वावरात आलता मला आलता का त्या म्हणे मामा मामी तुम्ही दोघं जण या म्हणे मग तुम्हाला कोणाला तरी नाही बोलले मग मला जाते मम्मी जाते घेऊन गेली मग गेलती का तू मग खाल्ला प्रसाद खाला बापा देवाचा
यायच्या वक्ती त्याच्या सासून साडी दिली पप्पा. मला राहू द्या साडी कसा द्यायला तर नाही मी राहू दे मग. तुला काही वाटतं का तू साडी घेऊन आली तर आता नाही मला मग मी काय करते सांगा बरं पण तरी काही राहू द्या म्हणते, नवं नातं आहे बुवा. नाही, देते हाताला कधीतरी. दिली. आता काय साडी देणं पडते म्हणा, मग काय असं थोडी चालते म्हणा. नवं नाते बुवा नाही हॉटेल जात नाही. हा नाही हा केलं जात नाही. साडी दिली. काय साडी दिली म्हणतो तू, तुझा सगळा नेताच झाला त्या साडीचा. इतर कशाची गोष्ट वार मग? सांगाल तुम्हाला मी. राहू द्या म्हणती. त्याला काय दे आरती? कामं द्यायला पडते म्हणा. मी नाही म्हणलं त्यांना त्यांनी ऐकलं मग काय कसं दिली काढून मग आले घेऊन मग काय करू मला राहू दे साडी नाही मी. पण माझं म्हणणं आहे घेऊन जा तुला आणायला पाहिजे, तू राहू द्यायला पाहिजे. दिली बा मला काय असं वाटलं की नाराज काही करू नये मी घेऊन आले. आता तुम्ही मला काय देऊ म्हणा. आता अजून आपल्याकडे आरती आपल्या आरती देणंच आहे. आरती दे नाही म्हणून आपल्याला आणली पाहिजे का असं काही नाही काय? तशी गोष्ट नाही ना हो. आता आपण द्या की नाही काय पण आपल्याला तर घेणं आलं की नाही. आता द्यायचं काम तर त्यांचं नाही आपलं आहे. पण मग आता ते नाही दिली तर मग काय करायचं दिल्यावर नाही इलाज आहे ना. ते झालं म्हणणं ते बरोबर आता आहे. एक गोष्ट त्यात आहे आता बाहेर गावाला असतो आणि मग त्यांनी बजरून दिलीस मग आणच पडले असते. आता मी जात नव्हते पण ते सत्यनारायणचं नाव घेतलं देवाचं नाव घेतलं मग जाऊ दे पप्पा आता येऊ दे पाय लागू. हां हां जाऊ दे आता आणली ना काही असं. कसं आरती आहे की नाही. आता उद्या बाजार आहे बुधवारचा गुरुवार पुण्याचा मग का टाइम बाजार त्यांना 500-600 रुपये बाजार करून घेऊन या. 500-600 रुपयाचा बाजार. आणि ती घरात शिल्लक पलक पाहिजे. आता कोण येऊन राहिलं? आता की पुढं मारी आला गाडी. भाषेचा बड्डे भाषेचा बड्डे मग ते बड्डे आडी आपल्या घरी यावर्षी आडी करणार आहे. सगळे जायला उमा रायमा कोमल रोहिणी आजी दादा आई परी पिऊ रितू सुदर्शन भाऊ अजून वैष्णवी आणि ही साली. मग त्याकडून पंगत देणार का कशाची? पण घेता येते ना पण आता सगळं जसं पाहिजे की शिल्लक बोललं हा शिल्लक बोलक नाही पाहिजे घरामध्ये. शिल्लक ओळख पाहिजे. मग भाजीपाला आणा तुम्ही 700-800 रुपयाचं. बापरे मी विचार तोडलं हे असं एवढं काय आणणं होतं असं. आपल्याकडे 2 हप्त्यात बाजार नाही गेला तुम्ही ना गाल जायला तर आम्ही तर असा फरक पडतो बाईचं ना बाई घरात नसली किंवा असं. खाणार कोण कोण आहे? 2 लोकांसाठी काय बाजार करा. पण मला तुम्हाला माहित नव्हतं लेकरं बाकडे येईल म्हणत ही कथोडी जात होती का मी. ते असतं हप्त्याचा बाजार जास्त पडला होता. गोबी टमाटे वांगे पण मग आता घरात काहीच मिरच्या. नाही ना. तर मग आता संपले ते. मग तुम्ही मी काय सांगेल उद्या जाऊन उद्या घेऊन या. कोणी असलं शिल्लक लागतं घरामध्ये कोणा गोष्टीची नपूर्ण आली पाहिजे. आणून मला एवढा काय मांदा करणार होते बा. तिथं नाही ते तुम्ही ते काही मतदान नवीन म्हणून ते काही नवीन विषय आहे का? का मी येऊ सोबत. बाजार करायला तू चाल. त्याच्यात काय तुझी इच्छा असेल तू चाल बाजार करायला. तेच म्हणलं आता परदेशी येणारे ते परवा दिवशी येतो म्हणत काय आता कशी नाही आता काय सांग एसटी आता गाडी नाही आता काय सांग एसटी ना? हा बा लय जण येईन ते. एवढी मोठी गाडी असल्यावर एसटी ना? एवढं जण बसता का एसटी मध्ये गाडीमध्ये किती जण आहे? सगळा परिवार आहे त्यांचा. पण माझं म्हणणं आहे आता हे एसटीनं हिंडली पाहिजे आणि गाडी घरी लावली पाहिजे. म्हणजे काहून तू मला सांग ते एसटीने येऊन राहिले गाडी कुठे चालली याची? गाडी अशी काही काम पण एवढं जण बसत नाही गाडीमध्ये. 2 गाड्या आहे, एक हा, सुदर्शनची हो, ते एक झालंय. त्याची. त्याला सांगणं पडेल 2 गाड्या घेऊन येतो जण. मग आता रामगोली गाडी चालतोय ती. तेच ना एक रामा चालू येईन एक तो चालू येईन. आणि हा ओमा अजून काही गाडी शिकलाच नाही. नाही चालतात त्याला गाडी. गाडी गाडी चालतोय म्हणजे ती असे पण गाडी चालवायला हिंमत पाहिजे. तेवढी हिंमत त्याचा काळी जेवढा पक्क नाही होत. मग गाडी घेऊन काय उपयोग रे नाही बाप्पा. ना. कोणची गोष्ट साहजिक होत नाही की येता येता कोणची गोष्ट म्हणा. तुला माहिती आहे कोणी का माझ्या पोटातून नाही शिकून येत. कोणी माझ्या पोटाकात नाही शिकून येत. जा बिनं गाडी घेतली ती की नाही 3-4 दिवसामध्ये म्हणजे तुमची गोष्ट आली तुमची गोष्ट नाही जरा 4 दिवसामध्ये सवारी गाडी होती समजा. सवाऱ्या व्हायला लागून गेल्या 4 दिवसामध्ये. तुमची गोष्ट आली त्याची हिंमत चालत नाही एवढं घेतली ना. सवाऱ्या व्हायनं म्हटलं म्हणजे तुला समजते काही सीटा व्हायनं म्हटलं म्हणजे गाडीमध्ये किती रिक्षा आहे. आणि हे तर घरची गाडी येईल ना घरची गाडी चालवता येत नाही म्हणजे सांग बरं अजून. हिम चालतात पुढं काय करा. हिंमत धरायला पाहिजे ना मग. एवढं मोठं वाहन घेतलं तर काय उपयोगाचं. त्याला चालतं ते आम्हाला चालतंय ते दोघांमध्ये एकदा ड्रायव्हर आहे ना. ते चालते म्हणणं पण मग दोघांतून एकाला चालतंय की आधी नाही? की तुम्हाला आता एक गोष्ट आली तुम्ही. रामाई दिसला नाही चालत रामदास चालतो रामदास अशी मस्त गाडी चालतो. पण एक कारण त्यातलं कारण की रामदास ओमासोबत राहत नाही म्हणून मग सुदर्शन म्हणतो सुदर्शन भाऊ गाडी चालतो. आता एक गोष्ट आहे तर 2 गाड्या कधी घेऊन येते, एक सुदर्शन भाऊ आणि एक रामा आणि आता झालं म्हणणं. पण याला कधी चालत आली असती यानं आणली असती एक सुदर्शन आणली असती मग म्हणणं ते आहे मग. चालत एवढा विचार करणं पडतो आहे की नाही.
पण याचं अचानक कसं काय ठरलं की बड्डे तिकडे करू, असं कसं काय झालं? समजेल तुम्हाला सगळ्याले काऊन आले वाटी तर आहे की नाही. इथं येऊ द्या, इथं आल्यावर तुम्हाला सांगतो काय आहे की नाही. समजेलच म्हणा. हां आता काही पहिलं- तू या दोघी भावा बहीण भावाचा तुमचा काहीतरी प्लॅन ठरलेला असेल ना, हम्म. आहे की नाही, म्हणून तुम्ही मला सांगलं नाही, सगळ्या समजणार आहे. आहे की नाही. ते तर आता नवीनच काहीतरी प्रोग्राम ठरेल असेल. चला बाहेर गेली कुठे जावं, हॉटेल गिटेल मस्त. बाहेर गेले हां हा ना? आहे की नाही. गाड्या असल्या तर कुठे जाऊ शकते म्हणा. हा, ते काय आहे मग, गाड्या कुठे जाऊ शकतो. हां.